अमरावती महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे। लोकशाहीच्या पर्वामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। अनेकदा कामगारांची मतदानाच्या दिवशी अडवणूक आणि पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येत असतात आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक कामगार आयुक्त आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मॅडम, उद्या मतदान होत आहे, कसं कामगार विभागाचं नियोजन आहे आणि काय काय नियोजन आपल्याकडे करण्यात आलं आहे? उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी अमरावती महानगरपालिकेचं मतदान होणार आहे। तरी अमरावती महापालिकेअंतर्गत जवळपास 2 लाख कामगार मतदानाचा हक्क बजावतील। तरी मी सर्व आस्थापनांना, कारखान्यांना आवाहन करते का त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सर्व कामगारांना भरपगारी रजा द्यावी आणि तसेच आमच्या कार्यालयाच्या अंतर्गत दक्षता पथक आम्ही स्थापन केलेलं आहे। हे दक्षता पथक सज्ज राहणार आहे। जर कुठल्याही आस्थापना किंवा कारखान्यांकडनं किंवा कामगारांकडनं आम्हाला अशी तक्रार येते का त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याकरिता काही अडथळा निर्माण होत आहे, तर आम्ही अशा आस्थापनांवरती चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार आम्ही कार्यवाही करणार आहे। तरी सर्व कामगारांना आणि सर्व नागरिकांना मी असं आवाहन करते का त्यांनी उद्याच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीच्या पर्वामध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद। एकूणच जर पाहिलं तर अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये 2 लाखांपेक्षा अधिकचे कामगार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या कामगारांना जर मतदानापासून वंचित ठेवलं जात असेल आणि कोणतीही तक्रार जर कामगार विभागाकडे आली तर त्यावर कायदेशीर कारवाई करू आणि त्यासाठी दक्षता पथक देखील तैनात करण्यात आलेला आहे, अशी माहिती कामगार सहाय्यक यांच्याकडून देण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।